आपला देश हुकुमशाहीकडे चाललाय का असा प्रश्न निर्माण होत आहे. हा बोलण्याचा अधिकार जो आहे, फ्रीडम ऑफ स्पीच जे म्हणतो आपण, तो कुठंतरी सरकार किंवा हे मीडियावाले दाबतात आहे का? आपला तर मी सचिन भोसले. मध्यंतरी आपण कॉकरोच जनता पार्टी हे इंस्टाग्राम आय डी खोललं होतं. त्याला ऑलरेडी 1100-1200 फॉलोअर होते. आधी ते माझं बॅकअप अकाउंट होतं इंस्टाग्रामचं आणि ते अकाउंट आता बंद पडलंय, डिॲक्टिव्हेट झालंय किंवा त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे. आणि काय मेसेज नाही, काय नाही, काय नाही. अचानक मेसेज आला की तुमचं अकाउंट डिॲक्टिव्हेट झालेलं आहे, अपील करा. जर आम्हाला असं वाटलं की तुम्ही गाईडलाईन फॉलो करताय तर ते तुमचं अकाउंट चालू होईल, नाहीतर ते अकाउंट चालू नाही होत, असा विषय झालेला आहे. तर हे जे कॉकरोच जनता पार्टीचे जर तुम्ही जर अकाउंट खोलले असतील तर त्याच्यावरती अशा गाईडलाईन फॉलो करा, नाहीतर अकाउंट डिलीट होणार आणि परमनंट डिलीट होणार. आता ते बॅकअप अकाउंट होतं आणि मी त्याला कन्वर्ट करून कॉकरोच जनता पार्टी हे अकाउंट केलं होतं. तर असं कोणाचे अकाउंट असतील तर थोडं सांभाळून विचार करून व्हिडिओ टाका, जेणेकरून गाईडलाईन फॉलो राहतील. तसं तर आपण त्या अकाउंटला कुठल्याही गाईडलाईन हे नव्हत्या केलेल्या. तर मी सर्वांना सांगतोय की कॉकरोच जनता पार्टीवरती ॲक्शन घेण्याचं कारण असण्याची शक्यता आहे. कारण कॉकरोच जनता पार्टी हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मी अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आपल्याला भविष्यात काम सुद्धा करायचं होतं याच्यात. पण अशा घटना घडत असतील. आता सोशल मीडियावरती आपला बोलण्याचा जो अधिकार आहे, तो अबाधित ठेवण्यासाठी सोशल मीडिया असेल, Instagram, Facebook वगैरे असतील. पण याच्यात जर तुम्ही कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट खोललं आणि हे अकाउंटच डिलीट व्हायला लागलेत, उडायला लागलेत, तर आपण प्रश्न कुठं मांडणार? तर सावध राहावा हेच सर्वांना सांगणं माझं आहे. पण आपला बोलण्याचा अधिकार जो आहे, फ्रीडम ऑफ स्पीच जे म्हणतो आपण, तो कुठंतरी सरकार किंवा हे मीडियावाले दाबतात आहे का? आपला आवाज दाबतात आहे का? कारण कॉकरोच जनता पार्टी ही एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे आणि हा प्लॅटफॉर्म याच्यासाठीच खुला होता. तर सर्वांना विनंती करतो की तुम्ही लक्ष द्या आणि आपला देश हुकुमशाहीकडे चाललाय का असा प्रश्न निर्माण होत आहे.